सर्वांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्लॉग्समध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि मार्गशीर्ष गुरुवाराच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मी इथं पूजा मांडणी करून घेतलेली आहे. तर आज सकाळी खूप गोंधळ उडाला, कारण बिल्डिंगमधलं आमचं पाणी पूर्ण संपलेलं होतं सकाळ सकाळीच आणि आमच्या आंघोळ्या वगैरे काहीच आवरल्या नव्हत्या. पिल्लूला फक्त तयार करून आम्ही शाळेला पाठवलं. त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी 2 घागरी होतं, शेजारच्या ताईंकडून थोडंसं मागून आणलं आणि मग आंघोळ्या आवरल्या आणि थोड्या पाण्यामध्ये म्हटलं फरशी पुसून घेऊया. आणि घरामध्ये पाणी नसलं ना की कामं अजिबात आवरत नाहीत आणि दिवसभर असं पूर्ण ओशाळल्यासारखं वाटतं. तर आंघोळ करून घेतल्यानंतर जरा फ्रेश वाटलं आणि म्हटलं फरशी पुसून घेऊया. त्यात आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार होता. सगळी साफसफाईसुद्धा होती आणि पूजा मांडणीसुद्धा होती. मग काय, आज पाणी नसल्यामुळे शिवण क्लाससुद्धा बुडवावा लागला, कारण पाणी नसल्यामुळे कामच कुठलीच आवरली नव्हती. टँकर मागवलेला पण तो काही अद्याप आला नव्हता. मग काय, घरात झाडू मारला अंघोळ करून वगैरे आणि फरशीसुद्धा पुसून घेतली. मग म्हटलं रांगोळीसुद्धा काढून घेऊया. त्यातच 2-3 दिवस थंडी इतकी वाढली ना, काही विचारू नका. खूप गारठा आहे आणि वारंसुद्धा सुटलेलं आहे. आणि त्याच्यातच मग म्हटलं रांगोळी काढून घेऊया. मग खडून आधी चौकोन आखून घेतला. उंबऱ्यावरती रांगोळी काढायला गेले तर 2-3 वेळा मला पुसावी लागली, कारण वारं इतकं सुटलेलं ना. रांगोळी काढायला गेलं की रांगोळी पूर्ण पसरत होती. मग 2 वेळा 3 वेळा मी 2-3 वेळा पुसली आणि चौथ्या वेळेला कुठे थोडी व्यवस्थित रांगोळी आली काढता. आणि अशी उंबऱ्यावरती मी छान कमळाची फुलं काढून घेतली. दुसऱ्या साईडला सुद्धा कमळ फुल काढून घेतलं आणि मग म्हटलं छोटीशी बाजूलाच रांगोळीसुद्धा काढून घेऊया. आणि जास्त मोठी काही नाही, कारण स्पेस नाही आहे समोर, म्हणून मी छोटीच रांगोळी काढते. आणि ही अशी श्री महालक्ष्मी नमो नमः म्हणून मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याच्यानंतर पाणी नसल्यामुळे घरात नुसता राडा पडलेला आहे. सकाळपासूनची भांडी तशीच आहेत. स्वयंपाक वगैरे मी आवरलेला होता. पिल्लूला शाळेलासुद्धा पाठवलं. मग म्हटलं आहे तेवढ्या पाण्यामध्ये थोडंसं घागरभर पाणी होतं, त्याच्यामध्ये आपण पूजा मांडणी करून घेऊया. आणि नळामध्ये ना जे थोडं थोडं पाणी होतं ना ते येत होतं, ते घेऊनच म्हटलं एक कळशी वगैरे घासून घेऊया. अगदी थोडं थोडं पाणी येत होतं, तर ती कळशी वगैरे घासून घेतली आणि म्हटलं देवपूजा करून घेऊया. मग देवपूजासुद्धा आवरली. खरं तर गुरुवारचं मिस्टरच देवपूजा करतात, पण पाणी नसल्यामुळे त्यांना आवरायलाच खूप लेट झाला आणि मग देवपूजा करायला त्यांना वेळ भेटला नाही. मग मीच अशी देवपूजा करून घेतली आणि मग देवपूजेनंतर मग म्हटलं मार्गशीर्ष गुरुवारातील मांडणीसुद्धा पूजा मांडणी करून घेऊया. आणि हे कृष्णाचा ड्रेस ना मी बेळगाववरून आणलेला आहे, इस्कॉन टेम्पलमधून. तिथं खूप छान कृष्णाचे असे ड्रेसेस मिळतात आणि मला तर हे आवडलेले 1-2 मी घेऊन आलेलो, ताई आणि मी जेव्हा गेलेलो ना इस्कॉन टेम्पलमध्ये तेव्हा. तर अशा प्रकारे इथं देवपूजा करून घेतली आणि मग फुलंसुद्धा वाहिली देवांना. आणि देवपूजा अशी झाली ना आणि फुलं भरपूर असली ना की असं खूप प्रसन्न वाटतं. आणि हा बघा, मग अशी तुम्हाला थोडा ब्लर वाटत होता असेल, हा कृष्णाचा ड्रेस मी विकत आणलेला इस्कॉन टेम्पलमधून. आणि अशी इथं मी देवपूजा करून घेतली. अगदी प्रसन्न वाटतं की नाही देवपूजा वगैरे करून घेतलं की घरामध्ये. सकाळपासून जो कंटाळा आलेला होता ना आणि जे कामं करायचा उत्साह नव्हता ना, तो देवपूजा केल्यानंतर थोडंसं प्रसन्न वाटलं मनाला. मग अशी देवपूजा आवरून घेतली आणि म्हटलं मग पूजा मांडणी करूया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराची लक्ष्मी देवीची. आणि मी पूजा मांडणी कशी करते ह्याचा फुल व्हिडिओ मी मागच्याच आठवड्यात तुम्हाला बघितला असेल तर यूट्यूब चॅनलवरती माझ्या ह्याच व्लॉगचा अपलोड केलेला आहे. तर तोसुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या. तर मी तर गणेशपूजन केलं, कलशसुद्धा ठेवला. कलशाच्या कडेनं मी स्वस्तिक वगैरे आधीच काढून घेतलेलं. आणि मग माझ्याकडे हा साडीतलाच एक पिंक ब्लाऊज होता. म्हटलं आज लक्ष्मीला हाच म्हणजे घालूया. मागच्या वेळेला मी दुसरा एक होता ऑरेंज कलर टाईप, तो घातलेला आणि हा जरा मोठा होता त्याच्यामुळे डबल लेअरनं मी घातला आणि छान अशी ही साडी नेसवली. मी काही विकत वगैरे साडी आणत नाही देवीला, कारण हे ब्लाऊज पीसनं असं नेसवला ना देवीला साडी की खूप सुरेख वाटते. मग काय, बाजारातून हा गजरा वगैरे आणलेला होता, वेणी ती घातली. आणि अशा प्रकारे पूजा मांडणी करून घेतली. मग म्हटलं रांगोळी काढूया. ह्यावेळी पाटाच्या कडेनं रांगोळी काढायचं टाळलं, कारण मागच्या वेळेला काढली आणि पूर्ण ती देवीला साडी घालताना ना पूर्ण रांगोळी पुसली. मग म्हटलं समोरच थोडी छोटी अशी रांगोळी काढूया. अशा प्रकारे स्वस्तिक काढला आणि त्याच्यामध्ये मग लाल कलर भरून घेतला.
तर अशा प्रकारे मी पूजा मांडणी केली, रांगोळीसुद्धा काढली, समईमध्ये वगैरे तेल टाकलं, आरतीची सुद्धा तयारी करून घेतली. बाजूला दूध आणून ठेवलं, फळं वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि म्हटलं आता देवीचं पुस्तक वाचून नमस्कारसुद्धा करून घेऊया. तर सगळ्यात आधी आरती पेटवली, समईसुद्धा पेटवल्या आणि मग काय देवीला हळदी कुंकू वाहून मी सुद्धा हळदी कुंकू लावून घेतला आणि देवीला आरती केली. मग काय शिवण क्लासला तर आज दांडी मारावी लागली होती आणि वेळ होता, मग पुस्तकसुद्धा दुपारीच वाचून घेतलं. आरती संध्याकाळी करता येईल म्हटलं आणि नैवेद्यसुद्धा मग संध्याकाळीच दाखवला आणि अशा प्रकारे ही तिसऱ्या गुरुवारची पूजा मांडणी मी करून घेतलेली आहे. आणि हे मी ब्लाऊज पिसाची तुम्हाला सांगत होते ना, मी देवीला म्हणजे विकत साडी घेतच नाही आणि घरी मशीनसुद्धा आहे, स्टिचसुद्धा करत नाही. कारण हे ब्लाऊज पिसानं अशी तुम्ही साडी देवीला नेसवल्यानंतर अगदी सुरेख दिसते, तुम्हाला दिसतच असेल. आणि हे ब्लाऊज पीस आपल्या साडीतील वगैरे असतील ना, तर त्याच्यामध्ये अशा डबल लेअरनं तुम्ही देवीला साडी घालू शकता आणि पाहू शकताय ही सुरेख अशी मी पूजा मांडणी इथं करून घेतलेली आहे. तर तुम्ही कशा प्रकारे पूजा मांडणी करता कमेंटमध्ये नक्की कळवा. मग देवीचं पुस्तकसुद्धा वाचलं आणि मग म्हटलं शेवटी व्हिडिओ काढूया आणि हा सुरेख असा मी व्हिडिओ काढलेला आहे. तर देवाची पूजा झाली, देवीचीसुद्धा मांडणी करून पुस्तकसुद्धा वाचून घेतलं आणि काय तोपर्यंत वेळ झाला पिल्लूचा घरी यायचा आणि पिल्लू घरी आल्याला तिला आधी पूजा मांडणी कशी केली ते बघायचं होतं आणि तिने लगेच ऑब्झर्व केलं की मागच्या वेळेला मी ऑरेंज कलरचं म्हणजे ऑरेंज रेड कलरचं ब्लाऊज पीस देवीला घातलेलं होतं आणि आत्ता पिंक कलरचं झालं. तर ते पिंक कसं झालं हा तिला प्रश्न पडलेला. मग पिल्लूनं असं छान छान नमस्कार केला आणि तिला काय खूप घाई असते, देवीला हळदी कुंकू व्हायची, आरती करायची वगैरे. मग तिनं पटकन आरती करून घेतली आणि आरतीमध्ये पैसे होते ते सुद्धा देवीला तिनं ओवाळी, तांदूळसुद्धा टाकली आणि ती हळदी कुंकू टाकायला जात होती, पण मी म्हटलं भाजून वगैरे घेशील, दिवा वगैरे लागेल. त्याच्यानंतर पिल्लू फ्रेश झाली आणि मग काय आल्या आल्या आम्हाला होमवर्क तर सगळ्यात आधी करायचा असतो. मग अशा प्रकारे आम्ही आल्याबरोबर आधी फ्रेश होतो आणि होमवर्क करायला बसतो, म्हणजे संध्याकाळचं उड्या मारायला रिकामी. तर अशा प्रकारे पिल्लू होमवर्क करत आहे. तर ब्लॉग माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ब्लॉग जर माझ्या आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.